पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षक व पदवीधर उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद। गुरुवारी दिनांक 3 रोजी खुल जा सिम सिम। प्रत्येकाच्या मनात एकच विचार, कोण होणार शिक्षक आमदार। विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन मतदारसंघासाठी मंगळवारी आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली। पदवीधर मतदारसंघात 50.30% तर शिक्षक मतदारसंघात 70.44% मतदान झाले। 100% नवी मतदार यादी, उमेदवारांची सर्वाधिक संख्या, भाजप महाआघाडीतील चुरस आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेले चोख नियोजन यामुळे मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली। पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क हजारो शिक्षकांनी उत्साहाने बजावला। तुरळक अपवाद वगळता संपूर्ण विभागात शांततेत मतदान पार पडले। पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघातील जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे: पुणे जिल्हा 44.77%, सातारा जिल्हा 56.23%, सांगली जिल्हा 64.60%, सोलापूर जिल्हा 62.6% तर कोल्हापूर जिल्ह्यात 68.9% मतदान झाले। पदवीधरसाठी पुणे विभागात एकूण 50.30% मतदान झाले। एकूण 4,26,257 मतदारांची नोंद झाली होती। यापैकी 2,45,255 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। शिक्षक मतदारसंघातील पुणे विभागातील जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे: पुणे 58.43, सातारा 76.68, सांगली 81.43, सोलापूर 85.37 तर कोल्हापूर 86.77% मतदान पुणे विभागातून झाले। 70.44% मतदान पूर्ण पुणे विभागातून झाले। 72,545 मतदारापैकी 52,711 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। प्रत्येकाच्या मनात सध्या एकच विचार आहे, कोण असणार आहे पदवीधर आणि शिक्षक आमदार। वेट अँड वॉच। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।